नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 71,100 ते 2,11,900 रुपयाच्या दरम्यान दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी 5/8/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागेल, वयमर्यादा काय असणार आहे, अशी डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर यांच्यामार्फत जो ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे रिसोर्सेस सायंटिस्ट या पदासाठी एकूण 4 वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहेत। पगार जो आहे तुम्हाला या पदासाठी 71,100 ते 2,11,900 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी दिला जाईल। त्याचबरोबर तुम्हाला DAHRA आणि ट्रान्सपोर्ट अलाउन्स जो आहे गव्हर्नमेंट रूलनुसार या ठिकाणी दिला जाणार आहे। या पदासाठी वयमर्यादा जी आहे तुमची 40 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। त्यामध्ये सगळ्यात पहिली जी पोस्ट आहे वॉटर रिसोर्स किंवा या ठिकाणी हायड्रोलॉजीसाठी या ठिकाणी आहे। शैक्षणिक अर्हता जे आहे या पदासाठी तुमचं MA झालेलं असेल किंवा MTech झालेलं असेल। सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये स्पेशलायझेशन तुमचं वॉटर रिसोर्स किंवा हायड्रोलॉजी या ठिकाणी असणं आवश्यक आहे, किंवा सॉईल आणि वॉटर कन्झम्पशनमध्ये या ठिकाणी असणं आवश्यक आहे, किंवा तुमचं ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग झालेलं असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। 8 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर 2 नंबरची पोस्ट या ठिकाणी आहे फॉरेस्ट्री किंवा एन्व्हायरमेंट किंवा इकॉलॉजीसाठी। शैक्षणिक अर्हता जे आहे MSc झालेलं असेल तुमचं बॉटनीमध्ये, फॉरेस्ट्रीमध्ये, इकॉलॉजीमध्ये किंवा एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये कुठल्याही एका विषयात तुम्ही या ठिकाणी उत्तीर्ण असणं या ठिकाणी आवश्यक आहे। 8 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या पदासाठी लागणार आहे। त्यानंतर 3 नंबरची पोस्ट या ठिकाणी जिओलॉजीसाठी आहे। MSc तुमचं झालेलं असेल किंवा MTech झालेलं असेल किंवा MSc टेक झालेलं असेल जिओलॉजीमध्ये, अप्लाइड जिओलॉजीमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 65% मार्क असे तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। 8 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर 4 नंबरची पोस्ट या ठिकाणी आहे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरसाठी। MTech तुमचं झालेलं असेल किंवा ME झालेलं असेल हार्डवेअर इंजिनिअरिंगमध्ये किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 8 वर्षाचा अनुभव या पदासाठी देखील लागणार आहे। या ठिकाणी अर्ज जे आहेत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीचे पाठवायचे आहेत। त्यासाठीचा ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर MRSSC VNIT कॅम्पस साऊथ अंबेझरी रोड नागपूर। या ठिकाणी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म 5 ऑगस्ट 2024च्या अगोदर या ठिकाणी पाठवायचे आहेत। वय जे आहे तुमचं 1/7/2024ला या ठिकाणी काउंट केलं जाणार आहे। रिझर्व्ह कॅटेगरीसाठी वयात सूट देखील या ठिकाणी दिली जाईल। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशा पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।